हे चित्र आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील सय्यदपूर पिंपळवडी गावातील शेतीची। खरं तर शेतकऱ्याने मोठ्या आशेनं कापसाची लागवड केली होती, परंतु सगळा कापूस हा आता नेस्तनाबूत झालेला आहे। फक्त कापूसच गेला नाही तर शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा विरली आहेत। शेतकऱ्यानं जगायचं कसं हा सवाल प्रसंगी उपस्थित केला जातोय, त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट। नमस्कार, मी निखिल सुक्रे, वी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या मी आहे सय्यदपूर गावामध्ये, जे गाव गंगापूर तालुक्यामधील एक छोटंसं गाव आहे। परिसरामध्ये आपण बघू शकतो या गावामध्ये सध्या काय अवस्था झालेली आहे कापसाची। म्हणजे हे कापसाचं झाड आहे, ह्या कापसाच्या झाडाला काहीही एक उरलेलं नाही। म्हणजे ना पान परत तयार होऊ शकतं याचं, ना बुडाला काही उरलेलं आहे। खाली बघायला गेलं तर चिखलच चिखल झालेला आहे, आणि हा चिखल फक्त या रानात झालेला नाही तर या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा सुद्धा चिखल झालेला आहे। म्हणजे जीव लावून जे बियाणं मातीमध्ये पेरलं तेच आता मातीमोल झालेलं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा, पोरींची लग्न, लेकरांचं शिक्षण ज्या गोष्टीवर होणार होतं ते सगळं आता मातीमोल झालेलं आहे, आणि याकडे सरकार दुजाभाव देताना पाहायला मिळतंय अशी शेतकऱ्यांची भावना आहे। आपण आता शेतकऱ्यांशी बोलणार आहोत, त्यांच्या काय भावना आहेत, नेमकं हे दुखणं त्यांना कसं जाणवतंय त्यांच्या तोंडून ऐकूयात। दादा, काय नाव आपलं पहिलं तर सांगा? लक्ष्मण कारभारी शिंदे। किती खर्च आला होता या शेतीसाठी? त्याला एकरी 18 ते 20,000 रुपये। 20,000 रुपये खर्च आला होता। आता हे सगळं गेलं, पंचनाम्यासाठी कशा प्रकारची तरतूद करण्यात आली, कुणी कुणी भेटी दिल्या, काय? आमच्या गावामध्ये ग्रामसेवक मॅडम, तलाठी मॅडम, अजून काही अधिकारी गावात बसून पाहणे केले। त्यानं सरसगट पंचनामे करतो म्हणे, शेतात नाही आले, शेतात कोणीच नाही आलं, रोडवरून पाहणे केल्या। त्याच्यामुळे असं वाटतं का हे 8,000 रुपये नाही दिलेत पुरते, हे शेतकऱ्याचं पुरं दिवाळी मातीत झाली। आणि कशाला त्यांचे 8,000 रुपये पाहिजे? 18,000 रुपये एकरी खर्च केला, त्यांचे 8,000 रुपये घेऊन काय व्हायचंय? 18,000 रुपये खर्च झाला एकरी कपाशीला, आणि सोयाबीनला खर्च येतो 30,000 रुपये एकरी, आणि काय देऊ राहिले 8,000 रुपये? आता हे किती एकरांचं नुकसान झालं? हे दिसतंय एक एकर कापसाचं आहे, आणि त्याच्या बाजूला ऊसाचं आहे। ऊस बी पुरा खाली झोपला, पुरा पाण्यात गेला तो बी। सरकार म्हणते त्या ऊसाचे 15 रुपये कापा आणि कापसावाल्या शेतकऱ्याला द्या। कशाला? काय त्याच्या कापा कशाला? आमचा ऊस नाही का? ज्यांचा ऊस आहे त्यांची कपाशी बी आहे, आणि ज्यांची कपाशी आहे त्यांची सोयाबीन बी आहे। एक पिकावर नाही ना शेतकरी, सगळ्या पिकावर असतो, पण त्याच्यात सारं पाणी झालं ना, काहीच उरलं नाही खाली। आता कसे होणार पोरांचे शिक्षण, याच्यातून कसे होणार सगळे? आता हे काहीच नाही, शासनानं याची सरसगट 70,000 मनोज जरांगे पाटील जसे म्हणले 70,000 एकरी द्या, तसं पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याला पुरण, नाही तर काय पुरण? 8,000 रुपये घेऊन पुरणार नाही। नक्कीच आपण बघू शकतो ही जी अवस्था आहे, म्हणजे ही बोंड दाखवतो तुम्हाला, काहीच राहिलं नाही। या बोंडामध्ये जवळपास बोंड नासलेली आहेत, आणि ह्या बोंडामध्ये सध्या जे आहे ते पाणी आता सुद्धा आहे। मी ज्या रानामध्ये उभा आहे तिथं बघायला गेलं तर फुटभर चिखल आहे अजून सुद्धा, म्हणजे अजून सुद्धा वापसा झालेली नाही। जर या शेतकऱ्यांनी ठरवलं की परत एखादं पीक या मातीमध्ये उभं करायचं तरी सुद्धा 1 महिनाभर या शेतीला वापसा होणार नाही अशी परिस्थिती आहे। नदी इथून दूर आहे, नदी दिसत नाही, नदी इथून दूर आहे, दूर असून सुद्धा या शेतापर्यंत पाणी आलेलं आहे। म्हणजे जवळपास नदीच्या आसपासचा 1 किलोमीटरचा घेर जो आहे तो नदीने घेतला होता, एवढं पाणी या नदीला आलं होतं। म्हणजे जवळपास या बाजूला जर बघायला गेलं, मागच्या बाजूला सुद्धा कापूस आहे, त्या कापसाचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे। हा आपण ऊस बघू शकतो, हा ऊस सुद्धा प्रचंड प्रमाणात पडलेला आहे, परंतु या सगळ्या गोष्टींकडे विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना पंचनामे जे आहेत ते रस्त्यावरून किंवा ग्रामपंचायतीसमोरून केले जात आहेत। शेतामध्ये यायला कुठलाच अधिकारी तयार नाही, अशा प्रकारची यांची मनस्थिती आहे। पीक विमा योजनेचे ट्रिगर बदलण्यात आलेले आहेत, एकच ट्रिगर ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांना जी सरसगट भरपूर प्रमाणामध्ये नुकसान भरपाई भेटणार होती ती नुकसान भरपाईची तरतूदच काढून टाकण्यात आलेली आहे। म्हणजे आता तुटपुंजा स्वरूपातली मदत शेतकऱ्यांना मिळणार, जी सरकार देणार तीच मदत मिळणार। विमा कंपन्यांनी हातवर केलेले आहेत,
सगळ्या गोष्टी एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या होत आहेत, त्यामुळे आता जरा संताप शेतकऱ्यांचा जाहीर होणं साहजिक आहे. तुमच्या शेतामध्ये काय काय आहे? आमच्या शेतात कापूस आहे, मक्का आहे, ऊस आहे. काय अवस्था आहे यांची? हे आता समोरच समोरच आहे नाही काय. हे काय समोरच इथं कापूस आहे, तिकडं ऊस आहे, त्याच्या पलीकडून मक्का आहे, त्याच्या पलीकडून ऊस आहे. आता बोंड झोडपले सगळे, काही उरलेलं नाही, पानांवर सुद्धा माती आहे, पानं जळालेली आहेत. काय करायचं पुढं? आता काहीच करायचं नाही. काहीच नाही, उन्हाळ्यापर्यंत दुसरं पीक बी आता नाही घातलं. जानेवारी पर्यंत काही होत नाही समजा याच्यामध्ये. जानेवारीत नंतर ठरव काय करायचं ते. आता गावाचं पीक बी येत नाही आमचं, का त्याची चिखल आहे, ट्रॅक्टर चालणार नाही. आणि बैल सध्याला बैल तर चालू शकत नाही, बैल मेहनत करायची म्हणलं तर. अशी अवस्था आहे आता सध्याला. काय आता गावाच्या उत्पन्नाचा स्रोत काय? शेती गेली सगळी पाण्याखाली, आता काय करायचं? आता काय तरी दुसरं आता काहीच नाही सध्याला, चॉलेंजच नाही कशाला आता. सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं इलेक्शनच्या अगोदर. काय देतं सरकारने? काय झाली खरं सरकार बघूच सगळे काही आश्वासन देते फक्त. शेतकऱ्यांनीच आश्वासन होतं ते, बाकी काही मदत नाही Election करत, आलं काही का नाही. बस? येते हेक्टरी 50,000 रुपये मदत पाहिजे. ती मदत बी नाही, काहीच नाही. नुसतं कर्जमाफी करू त्याचे निकष लावते आणि ते केली विधान करीत तर नाहीच. आपल्याला माहिती फडणवीस सरकार करू शकत नाही कर्जमाफी शेतकरी, ते उद्योगपतीची करू शकते. आपली शेतकऱ्याची कोणीच व्यथा जाणून घेणार नाही. हे इथं पीक आहे, आता इथं 20,000 रुपये खर्च करून जर एकरी तुम्ही 4-2,000 रुपये देऊ, काय होणार ते आमचं? तुम्ही देऊच नका आम्हाला, तर आम्ही आमचं पाहून घेऊ कसं करू. आमची मुलं शिक्षण आम्ही बाहेर काम करू. आणि मग जर इथं जर आम्हाला उत्पन्नच नाही तर काय उपयोग यांची 4-2,000 घेऊन दिवाळीला? आणि जाहीर बी करेन ते तुम्ही देऊ किती राहिले, त्यांनी जाहीर करा तुम्हाला 2,000 रुपये देऊ 8,500 म्हणाले देऊ हेक्टरी. मग हेक्टरी 8.5 मध्ये काय होणार आमचं? काय अडीच एकरात आठ अहो, हजार. आम्हाला 85 रुपये गुंठा. 2-2 एकर जमिनी आहे, त्या माणसाला काय भेटणार? 6,000 रुपये. कोणला हेक्टरी 8.5 4-4 हेक्टर जमिनी कोणला राहिल्या? एक 1-2 एकर जमिनी आहे. 2-2 एकर जमिनीत 5-5-6 जणांचे परिवार आहे, कसे व्हायचे त्यांचं? शासनाला काय, शासनावरून घोषित करतं तिथे बसून, एसीत बसून. आमचं किती नुकसान झाले कोणी पाहायला आहे का? अधिकारी ते रोडवर पंचनामे करते. हे असं कोण पाहायला इथं सांगा तुम्ही? आता काय शासनाला काय सांगावं आपण? ते नुसतं निवडणुकीच्या टायमाला ते आश्वासन देते आणि मोकळे होते. शेतकऱ्याचं नुकसान येऊन पाहायला शेतकऱ्याचं कळवळी कोणीच राहिलं नाही आता. इलेक्शनच्या टायमाला सगळे आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यायला चक्रा मारायला दम राहत नाही. फॉर्च्युनर गाड्या घेऊन येते ना, आता चिखला यायला काय रोग येऊ राहिले की हा? आमदार तर 8 दिवसाला 2 दिवसाला इलेक्शनच्या टायमाला, आणि आता आमदार कुठे येशील? त्यांचे कार्यकर्ते पाठवते. कार्यकर्ते येतात भेटायला. काय करते आमदार साहेब कार्यकर्ते येतात, अध्यक्ष येतात, दुसरे काही कार्यकर्ते येतात. ते फक्त सांगते इकडे पंचनामा करा, तिकडे पंचनामा करा. तलाठी मॅडमला द्यायला. निवडून आले बस अजून पाहिलाच नाही. आणि शेतकऱ्यांचं हे सगळं दुखणं आहे की आमदार निवडून आल्यापासून आम्ही पाहिलाच नाही असं म्हणतात. एक कवी फार सुंदर म्हणतो की रंध्रामधून जेव्हा अंगाचा घाम येतो, भेटावया समजला अल्ला आणि राम येतो, संवेदना बळीची कळणार काय त्यांना, उलटीमधून ज्यांच्या काजू बदाम येतो. कशी पिंपवाडी ते तर सुद्धा पाहायला ही आले सगळी अवस्था जी आहे ती एसी मध्ये बसून कारभार पाहिल्यामुळे अवस्था झालेली आहे असं शेतकऱ्यांचं मत आहे. साहेब येतात, गाडीमधून पाहणी करतात, रस्त्यावरून काच खाली करतात, हातवर हलवतात आणि निघून जातात. ही परिस्थिती तुम्ही पिक्चरमध्ये पाहिली असेल, मूवीमध्ये पाहिली असेल, पण ही ॲक्च्युअल परिस्थिती, खरोखर परिस्थिती सध्या महाराष्ट्रामधील बऱ्याच आमदारांच्या बाबतीत, लोकप्रतिनिधींच्या बाबतीत. म्हणजे लोकांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा लोकांमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी करत असताना, लोकांची मदत करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. परंतु मोजके काही आमदार खासदार आहेत जी शेतकऱ्यांची मदत लोकांमध्ये जाऊन करतायत. मग यांचा जो रोष आहे तो बाहेर येताना पाहायला मिळते. आता काय अपेक्षा आहेत तुमच्या सरकारकडनं? आता आमच्या अपेक्षा एकच नाही. जरांगे पाटील कधी म्हणले इलेक्शनला बंदी टाका, डायरेक्ट बंदी टाका. एक तर जशी ते म्हणले तशी नुकसान भरपाई द्यावा, नाही तर बंद. दुसरं काहीच पर्याय नाही याला. जिल्हा परिषद बंद, पंचायत समिती बंद. अजून घरामध्ये सुद्धा पाणी गेलेले आमच्या. तुम्ही पुढे चला गावात, तुम्हाला अजून दाखवू गावात गावात चला तुम्ही, गावात घरामध्ये दाखवू सुद्धा ना. पाणी गेले. त्याने पंचनामे केले, कागद भरायला लावले, पंचनामे फॉर्म आणून ते भरायला लावले, ते घेऊन गेले. ते काय करते आता त्याची मदत त्यांना माहिती, त्याचं काही जाहीर नाही अजून. तुम्ही अजून गावात चला, तुम्हाला गावात आम्ही हे चिखल आपण आता दाखवतो पूर्ण. शेतातच आहे. शेतात आहे आपण सध्याला, गावात हे तुम्हाला इथून वरती समजा बाजूला गाव आहे इकडे. समजा ते आपलं तिथं बरं, राहतं, गावात घर आहे. सुद्धा नुकसान झालंय म्हणतात. आता सरकारनं 8,500ची मदत जाहीर केली. ते म्हणतात की पंचनामे करून मदत जाहीर करू. एवढे पंचनामे शेतात शक्य आहे? नाही, अजिबात शक्य नाही. सरकार काय करू राहिलं? वातावरण थंड करू राहिलं, दुसरं काहीच नाही करू राहिलं. पुराचं वातावरण थंड करू राहिलं, ते दुसरं काहीच नाही.
बाकी सरकार मदत करणार नाही. 8,500 पर्यंत कोणापर्यंत पोहोचणार नाही. ते पोहोचायला वेळ लागेल, त्याला 4 महिने लावतील. 8,500 सुद्धा भेटणार नाही. ते सध्या वातावरण थंड दिवाळी आली करून- 20 तारखेला. दिवाळी आली 8-10 दिवसावर. आता शेतकरी फक्त वातावरण थंड करू राहिले, सरकार दुसरं काहीच नाही करू राहिलं. पूर येऊन झाले 8-10 दिवस. आमच्या शेतामध्ये एक पाऊल टाकायला जागा. हा कसा कापूस दिवाळीला कापूस निघला असता आमचा. आता निघणार कापूस हा? काहीच नाही निघणार. फक्त वातावरण थंड करू राहिलं सरकार, दुसरं काहीच नाही करू राहिलं. ना मदत करणार ना काही करणार आम्हाला. आता घरात पाणी गेले. विम्याची देणं 8 बदलली ना, विमा भेटणार आम्हाला ना काही भेटणार. त्याच्यामुळे अवघड परिस्थिती आता. बघू काय होतं पुढे. आता लेकरा वेळा तुम्हाला सांगितलं ना, आम्ही काम धंदा करून शिक्षण करू. आज थोडंच नाही करणार. सरकारच्या वरच्यावर थोडंच राहणार. मायबाप हे बरोबर आहे, आपण सरकार मायबाप म्हणतो, पण मायबापच जर सावतर लेकरांना आपल्याला तुझा वाव करत असाल, उद्योगपतीची कर्ज माफ करतो 9-9, 10-10 हजार कोटी. आपल्या शासनाला जर 2-3 हजार कोटी देऊ शकत नाही महाराष्ट्रात, ते मराठवाड्यात हेक्टरी 50-60 हजार मदत, तर काय उपयोग आहे आपला? शासनात बघू काय होतं पुढं. बघू शासनाची वाट. चारंगे पाटील म्हणतायत करू तर करू. मी म्हणतो त्यांनी लाडक्या बहिणीचे एक हप्ता काढवा ना पुऱ्या महाराष्ट्राचा. 1500 रुपये महिना लाडक्या बहिणीला. तुम्ही शेतकऱ्याला मदत करा ना. त्या एक हप्ता 1 महिन्याचा पगार काटा, हप्ता भरचा. लाडक्या बहिणीला 1500 देता ना तुम्ही, तो पगार काटा ना. ऊसाचे 15 रुपये काटल्यापेक्षा. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचं मुडक्यावर पाहिजे ना, शेतकऱ्याचं काटू. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचे एक हप्ता काटा ना. PM किसानचा काटा एक हप्ता करा शासनाला पुरी मदत महाराष्ट्राची. का होणार नाही? 50,000 रुपये शासनाला भेटते, शेतकऱ्याला भेटते. जर तुम्ही लाडक्या बहिणीचा PM किसान एक हप्ता जर कट केला तर. पण ते करत नाही. ते काऊन का? त्यांना सिटीतल्या लोकांना बी लाडकी बहीण द्यायची आहे. PM किसान बी सिटीत लोकांना पण द्यायचंय, कारण की ते हाही सिटीत लोक तशी PM किसान घेणार बी अजून. मग तुमचे 2 हप्ते कट करा ना. 1000 कोटी रुपये तयार होते त्याचे. ते करा शासनाला शेतकऱ्याला मदत. पण ते तसं नाही करणार. अवस्था काय झाली? त्यांना फक्त आपलाच कोण आपल्याला द्यायचंय. खाली काही राहिलं. आता हे सगळं झालंय खरं. पण आता हे सगळं नियोजन कसं लावताय सध्या? आता हे सगळा लाखोंचा खर्च मातीमध्ये गेलेला आहे. काहीच नियोजन नाही लावत. जगवायची जनावरं वाहून गेलेत. कसं जगवायचं सगळं? याचं नियोजन काहीच नाही सर, आमच्याकडे काहीच राहिलेलं नाही आता. म्हणजे तुम्हाला सांगतो, घराला पाणी, खायला दाणे नाही, सगळे वाहून गेलेले. जनावरं बी काही म्हणजे वाहून गेली, मेली ती. 2 गाय होऊन गेले त्यांचे. आमच्या 2 गाया वाहून गेल्या. आणि सगळ्या शेडमध्ये पाणी, ड्रोन पाठी त्यांनी पाणी करते. नुसतं ड्रोन पाठी ते पाणी करते. वरून 200 फुटून ड्रोन शूटिंग करतात. काहीच नाही ड्रोनला. वरून 200 फुटून शूटिंग काढते. त्याच्यात खाली काय दिसणार आहे? काहीतरी शासनाने याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे पटकन. नक्कीच ह्या सगळ्या व्यथा आहेत, आपण बघतो आहोत. खरं तर ज्या शेतीच्या जीवावरती शेतकऱ्याचा सगळा जो आहे तो खटाटोप चालत असतो, त्या शेतीची आज अवस्था दयनीय झालेली आहे. ही सगळी चित्र आहेत शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याची. खरं तर ज्या 2 गायी वाहून गेल्या असं दादांनी सांगितलं, ज्या गायींच्या दुधामधून लेकराच्या 1-1 रुपया सासून ज्या लेकराच्या शाळेची शिक्षणाची फीस भरली जाणार होती, त्या लेकराचं शिक्षण आता बंद होईल. ज्या शेतीच्या जीवावरती मुलीचं लग्न केलं जाणार होतं, त्या शेतीमधील पीक अशा प्रकारे उद्ध्वस्त झालंय. त्या पोरीचं लग्न कसं करायचं? जे शेतीमध्ये पेरणी करण्यासाठी लाखोंचं कर्ज काढलं होतं, त्या बँकांचे तगादे सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही तर काय करायचं? कवी अविनाश भारती म्हणतात की प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं साहेब, मातीच्या वासानं भरत नाही पोट. फक्त मातीचा वास घेऊन जीवन संपवायचं की जीवन जगायचं, अशी परिस्थिती, द्विधा मनस्थिती या शेतकऱ्यांची तयार झालेली आहे. या शेतकऱ्यांना वेळीच मदत जर नाही केली तर शासनाचं अपयश असेल, माणुसकीचं अपयश असेल. सरकार म्हणून ज्या लोकांना निवडून दिलं त्या लोकांनी जर अशा प्रकारे दुजाभाव शेतकऱ्यांसोबत ठेवायला सुरुवात केली तर नक्कीच या देशामध्ये शेतकरी टिकणार नाही, अशी आता अवस्था निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याने बोलताना सांगितलं की उद्योगपतींचं 10,000 कोटींचं 20,000 कोटींचं कर्ज तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली कर्ज माफ करता, परंतु शेतकऱ्यांचं अशा प्रकारे नुकसान झाल्यानंतर तुमच्या तोंडामध्ये कर्जमाफीच्या बाबतीत ब्रसुद्धा निघत नाही. ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे एका लेकाला कर्जमाफी द्यायची आणि दुसऱ्या लेकराला सावत्र मुलाची वागणूक द्यायची, ही वागणूक शासनाची आपली भूमिका स्पष्ट करणारी आहे. दुटप्पी भूमिकेची एक सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. शासनाने याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. खरं तर मी जेव्हा या शेतामध्ये आलो त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी होतं. काही गोष्टी असतात ज्या गोष्टी सांगता येत नाहीत, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी या सावकाराचं सुद्धा कर्ज घेतलेलं आहे. त्यांचे तगादे सुरू आहेत. पैसा फेडायचा तर फेडायचा कसा, असा प्रश्न यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे. त्यामुळं 5 किलो तांदूळ आणि 2 किलो गव्हासाठी हा संघर्ष सुरू नाही, हा संघर्ष स्वतःच्या हक्कासाठी सुरू आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांना वेळीच
जी आहे ती मदत मिळाली पाहिजे, हेक्टरी 50,000 मिळाली पाहिजे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. सरकार यावरती काय भूमिका घेतं, कशा प्रकारे मदत केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु आता या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यात तुरतात तरी पाणी आहे आणि हे पाणी पुसण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे एवढाच आशावाद. मराठीसाठी निखिल सुकरे, गंगापूर.